तर मित्रांनो, गरीब घरामध्ये जन्मलात हा तुमचा दोष नाही. परंतु जर तुम्हाला गरीब होऊनच मरायचं असेल, तर हा मात्र तुमचा दोष आहे. आता कसं? ते समजावतो. आता तुम्हाला मात्र ना गरीब घरामध्ये जन्मलेले आहात. परंतु तुम्हाला स्वातंत्र्य आहे ना, देशामध्ये तुम्ही काही देखील करू शकता. काही देखील तुम्ही चांगला मार्गही वापरू शकता, वाईट मार्गही वापरू शकता. म्हणजे 1 नंबर, 2 नंबर दोन्ही. फक्त अंतर इतकं आहे, 1 नंबरसाठी काही तेवढं जास्त परमिशन लागत नाही. परंतु 2 नंबरसाठी लायसन लागतो. आणि लायसनवाला हाच व्यवसाय 2 नंबरवाला जर कोणी बिना लायसनचा घरच्या घरी सुरुवात करत असेल, तर त्याला पोलिसवाले अडवतात. कायद्याने त्याच्यावर कार्यवाही होते 100%. आणि समजा हाच जर तुम्ही सरकारला पैसा देऊन लायसन काढलात आणि 2 नंबर देखील सुरू केलात, तरी तुम्हाला कोणी अडवित नाही. आता याचा एक डाऊट सांगतो, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये डाऊट असतो. हा पैसा चांगला नाही किंवा वाईट नाही. वाईट आहे, चांगला नाही, असं प्रत्येक जण बोलतात. का बोलतात? कारण की दिमाग कमी आहे लोकांना. एक स्पष्ट सांगतो, धंद्यामध्ये चांगली वाईट गोष्ट कोणती नसते. धंदा धंदा आहे. आणि हो, बरेचसे गरीब लोक इतपत सुरुवात करतात, म्हणजे जास्ती तर करत नाहीत, पण ज्यांनी सुरुवात केली त्यांना काय वाटतं, इन्व्हेस्टमेंट नको वाटते. कारण की जास्त पैसे लागतात. समजा तुम्ही 10,000 घातले आज, तर त्याच्यापेक्षा 100 पट जर कमवायचं असेल, तर तुम्हाला ते 10,000 इन्व्हेस्ट करावेच लागतील. आणि हो, जर तुम्ही 10,000 नाही दिले, तेच बँकेमध्ये टाकले, त्याचं उत्पन्न होणार आहे का काही? नाही, युजलेस. म्हणजे 10,000 ची 10,000च किंमत राहणार. परंतु जर तेच 10,000 समजा तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये टाकले. बिझनेस म्हणजे आपण जास्त वरचे लेवलवर जाऊ नयेत. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. छोटा बिझनेस. समजा हायवेवर किंवा कॉलेजच्या समोर तुम्ही एक चहाची टपरी टाकली. चहाचं हॉटेल, बस फक्त चहा. आणि तुम्ही रोज फक्त 100 ते 200 कस्टमर, जास्तीत जास्त 250 कस्टमर. आता चहासाठी तर कस्टमर येतातच, हे तुम्हाला माहिती आहे. पण जास्तीत जास्त 250, त्याच्यावर जाऊ नका. त्यांचा हिशोब करा. 5-10 रुपयाला आता सध्या चहाची किमती वाढली आहेत. 10 ते 20 रुपये. 10 रुपयाला चहा, 20 रुपये कॉफी. तर चालतंय. तुम्ही समजा 250 जणांना विकले, 250 कस्टमरांना, तर तुमचा दिवसाचा प्रॉफिट किती होत आहे? 2 ते 2,500 प्लस. आणि त्याच्यातून तुमचं जे माल मटेरियल आहे त्याच्यामधून जर तुम्ही मायनस केलं, तर त्याचं टोटल किती होतंय? 500 गेले समजा, 500 ते 1000 समजा टोटली. मग तुम्हाला राहते 1,500. आता या 1,500 मध्ये रोजचे 1,500 म्हणल्यावर 10 दिवसाचे किती झाले हा विचार करा तुम्ही. 15,000 10 दिवसाचे सहजली होतात, इझिली. आणि महिन्याचे किती झाले? 45 ते 50,000. सिंपल आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण टोटल केलं 2,500 किंवा 2,000 महिना केला, तर किती होते? 60,000. परंतु माणूस याचा विचार करत नाही. हो, फक्त एकच बघतो, अरे चायवाला आहे, काय गरीबासारखं, म्हणजे लाज वाटते त्यांना. असं वाटतं की अरे रे रे रे, हा काही कामाचा नाही. म्हणजे काय, प्रत्येकाला अडविणार, चहा देणार, आणि थोडंसं किंमत कमी असल्यासारखं वाटते, म्हणजे जसं की लूजर टाईप. आणि परंतु तोच तुमच्यापेक्षा जास्त कमावतो. तुम्ही नोकरी करताय, समजा नोकरी 15,000 पासून सॅलरी स्टार्ट होते. आजकाल सिटीमध्ये 15,000 पण नाही स्टार्टिंग, 9 ते 10,000. त्याच्यानंतर जास्तीत जास्त 50,000 नोकरीसाठी. बाहेर कुठे जॉब केलात तर, सरकारी गव्हर्नमेंटची असली तर ते देखील, त्याला देखील मागं टाकू शकतो बिझनेस. आणि गरीब माणूस काय करतो? नोकरीच्या मागे पळतो. आता समजा 100 माणसांपैकी 90 ते 99, 95-99 इतके लोक नोकरीच्या मागे जातात. परंतु बिझनेस सुरू करण्यासाठी हिंमत तर लागते, सोबत कष्टही लागतो. कारण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आज घाबरलात, तर उद्या तुमचं काहीच होऊ शकत नाही. आणि हो, आज जर रिस्क घेतलात, समजा एखाद्यानं 1 लाख रुपये बिझनेसमध्ये घातले आणि तो चालला, तर तो भविष्यामध्ये 1 लाखाचे 100 लाख कमविणार आहे येत्या वर्षामध्ये. आणि लॉस झाला, समजा 1 लाखाचा लॉस झाला, तर भविष्यामध्ये तो 1,000 लाख कमविणार आहे. 1,000 लाख कमविणार आहे. आता समजा फरक समजा फक्त,
आता ज्याला सुरुवातीला प्रॉफिट झाला तो काय करतो, तोच बिझनेस रेग्युलर ठेवतो. पण ज्याला लॉस झालाय तो प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. म्हणजे अरे बाबा, मी यावेळी याच्यात पैसे टाकले होते परंतु मला याच्यात लॉस झाला. मग मी असं काय करावं ज्याने मला कमीत कमी लॉस आणि जास्तीत जास्त फायदा होईल याचा विचार करतो. म्हणजे तो एकदम दिमागाने काम घेतो. ज्याच्यात हिंमत आहे, धाडस आहे, फक्त तो. मग तो विचार करतो आणि विचार करून दुसऱ्या वेळेस डबल पैसे लावतो. लॉस झाला तर झाला परंतु लावतो. कारण त्याला माहिती आहे यावेळेस मी 100% यशस्वी होणार. आणि हाच फरक आहे एका गरिबामध्ये आणि एका श्रीमंत व्यक्तीमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही वेळ जास्तीत जास्त मोबाईलवर घालताय, जर तितका वेळ जर तुम्ही धंद्याला दिला तर तुमचा व्यवसाय किती वाढेल. हो, आता मी म्हणलोय की 50,000 महिना. 50,000 महिना कमावण्यासाठी मला रोज 12 तास तरी उभा राहावं लागेल बिझनेसवरती तुमच्या. स्टार्टिंगला 1 वर्ष 2 वर्ष, नंतर तुम्ही कामगार ठेवू शकता किंवा लगेच ठेवू शकता जर तुम्हाला आवश्यकता पडत असेल तर. परंतु काय, आपल्या भारतामध्ये लक्ष देत नाहीत. आपल्या भारतामध्ये ट्रेंडच झालाय तो, सरकारी नोकरी नाही तर काहीच नाही. आणि आजकाल तर लग्नासाठी देखील सरकारी नोकरी पाहिजे, तो तर वेगळाच ट्रेंड आहे. परंतु जर तुम्ही हा विचार केला, सरकारी नोकरीपेक्षा 10 पट जर पैसे कशात आहेत, 10 ते 100 पट, तर तो बिझनेस आहे. बिझनेस कधीही ऐकत नाही कोणत्याच गोष्टीला, कोणत्याच व्यक्तीला आणि कोणत्याच वस्तूला. तर जर तुम्हाला सुरू करायचं असेल, आजच ठरवायचं आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कधीच घाबरायचं नाही. मित्रांनो, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी पैसा लागत नाही. हो, माइंडसेट लागतो आणि माइंडसेट बदलण्यासाठी जास्त वेळ नाही, 1 दिवस लागतो. आणि नवीन स्किल शिकण्यासाठी 90 दिवस लागतात. परंतु स्किल शिकून दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा बिझनेससाठी 1 दिवसाचा माइंडसेट तयार करा तुम्ही. 90 दिवस घालवण्यापेक्षा 1 दिवसाचा माइंडसेट, दुसऱ्या दिवशीपासून तुमचं चलन चालू होईल. फक्त इतकं लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर मित्रपणा कमी करा. धंद्यामध्ये नो रिलेशन्स, मित्र नाही, परिवार नाही, काही नाही. फक्त धंदा जर करायचा असेल, टिकून करावं लागेल. रोज तुम्हाला कुत्र्यासारखं काम करावं लागेल तर तुमचा बिझनेस चालेल. आणि हो, हा माझा पण नवीन चॅनल आहे. तर माझी ऑडियन्स सध्या कुठली आहे, कशा प्रकारची आहे, म्हणजे तुम्हाला शेती आहे का नाही हे मला सांगा. म्हणजे तुमच्यावर अजून व्यवसायाचे आयडियाज मी घेऊन येत जाईन. आणि तोपर्यंत जय हिंद, जय भारत.